किंवा काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये आदिवासी समाजाकरता जी योजना मोदीजींनी सुरू केली, 25,000 कोटी रुपये हे विशेषतः आदिम जमातींकरता मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवले. आणि हा जो शेवटचा माणूस आहे म्हणजे आदिवासींमधलाही जो अधिक दुर्बल आहे, हे प्रिमिटिव्ह ट्राइब्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित हे संपून जातील, एक्सटिंक्ट होतील. अशा प्रकारचे जे ट्राइब्स आहेत की ज्यांच्यामध्ये आजही जर आपण बघितलं की यांच्यातले 60-70% लोक आजही बेघर आहेत, त्यांच्यापर्यंत कुठलाही विकास पोहोचलेला नाहीये. या शेवटच्या माणसाची चिंता करत पुढच्या 3 वर्षामध्ये पीव्हीटीजी मधला एकही आदिवासी हा बेघर राहणार नाही. प्रत्येकाचं घर असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये रस्ता असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्या प्रत्येक पाड्यापर्यंत लाईटची व्यवस्था केली असेल, मोबाईलचं टावर गेलेलं असेल. कारण आज मोबाईल कनेक्टिव्हिटी हे आर्थिक अधिकारितेचं सगळ्यात मोठं साधन आहे आणि म्हणून ते गेलं असेल, रोजगाराच्या संधी तिथे गेल्या असतील. अशा प्रकारची व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. आणि म्हणून हे जे सगळे कार्यक्रम आहेत, विकसित भारत संकल्प यात्रा ही सॅच्युरेशन पद्धतीनं लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याची एक यात्रा आहे. एका परिवाराला जेवढ्या प्रकारच्या योजनांचे लाभ मिळू शकतात ते सगळे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही विकसित भारत संकल्प यात्रा त्या ठिकाणी चालली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रेझेन्स, यात्रा सरकारी आहे, आपण काही झेंडे घेऊन गेलं पाहिजे असं कोणाचं मत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय आहे तर योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मग ही यात्रा नीट गेली की नाही त्याची चिंता करणं, तिथे लोक उपस्थित आहेत की नाही चिंता करणं, जी काही कमी असेल ते त्या ठिकाणी करणं, लोक एकत्रित करणं, लाभार्थी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणं, त्यांना त्या लाभांशी जोडून देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आज आपण पाहू शकतो की आज केंद्रातले 8 मंत्री हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या यात्रेच्या निमित्ताने चालले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा काळ, आणि हे लक्षात ठेवा की ही जी यात्रा आहे ही यात्रा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला मोदीजींशी जोडणारी यात्रा आहे. हा नुसता संकल्प यात्रेचा रथ नाही आहे, हा मोदीजींच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचते, जी गॅरंटी केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाही आहे. आणि म्हणून हा जो काही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आहे याचं योग्य स्वागत होणं, तो गावोगावी पोहोचणं, त्याच्यापुढे लोक उपस्थित राहणं, याकरता आपण प्रत्यक्ष लक्ष घालण्याची आवश्यकता. एक गोष्ट मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मोदीजींचं आकर्षण आहे. काही लोक म्हणतात नाही ते हिंदी भाषी पट्ट्यात आहे, ते इकडे आहे, ते तिकडे आहे. याला काहीच अर्थ नाही आहे. हे जे काही सांगितलं जातं, जर मोदीजींचं आकर्षण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नसतं तर 2 लोकसभेच्या निवडणुका 42 जागा आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलो. आणि अशा ठिकाणी जिंकलो की जिथे कल्पना केली नव्हती, अशा मतदारसंघांमध्ये जिंकलो. हे काय जिंकू शकलो? याचं कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपल्या राज्यामध्ये जो काही विकास होऊ शकतो, आपल्या देशात जो काही विकास होऊ शकतो